नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं काही ते कळेल. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्यावेळी आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि आमचा हा चॅनल हा स्पेशली इंग्रजी स्पीकिंगसाठीच आहे असं नाही, तर तो सर्वांशी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्हाला कॉलेजचे स्कूल कॉलेज स्टुडंटसाठी, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या मुलांसाठी, त्याचप्रमाणे ज्यांना इंग्रजी शिकायची आवड आहे त्या सर्वांसाठी आमचा चॅनल खूप महत्त्वाचा आहे. आणि आमच्या चॅनलवर एज लिमिट अशी काही नाही आहे. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमचा चॅनल पाहून इंग्रजी शिकू शकतात. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू. आज बघणार आहोत आपण वाक्यच बघणार आहोत, महत्त्वाची वाक्ये. पण ती कशाशी रिलेटेड असणार आहे तर विवाह संबंधित, म्हणजे वेडिंग रिलेटेड आहेत ती वाक्य आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. आता असे आपण टॉपिक घ्यायचे, थोडे थोडे टॉपिक, आणि त्या संबंधीचे काही क्वेश्चन्स आहेत किंवा अजून काही क्वेश्चन्स आहेत, सेंटेन्सेस आहेत, ते आता आपण बघायचे आहेत. आजचा टॉपिक आहे वेडिंग रिलेटेड, विवाहासंबंधित. आणि पण एक असेल म्हणजे 10 वाक्य आपण घेणार आहोत आणि त्या 10 वाक्यामधून आपण ते शिकणार आहोत. चला तर बघूया. पहिलं वाक्य बघा, लग्नाचे ठिकाण कुठे आहे? लग्नाचे ठिकाण कुठे आहे? आता कुठे आहे, कुठे म्हणजे वेअर आहे, आणि आहेसाठी इज, म्हणून कसं वाक्य आलेलं आहे, वेअर इज द वेडिंग लोकेशन. वेअर इज द वेडिंग लोकेशन. लोकेशन म्हणजे ठिकाण, वेडिंग म्हणजे लग्न, असं झालेलं आहे ते वाक्य. वेअर इज द वेडिंग लोकेशन. त्याच्यानंतर सेकंड काय आहे, आमच्या लग्नाला 500 लोक उपस्थित राहणार आहेत. आमच्या लग्नाला 500 लोक उपस्थित राहणार आहेत. लक्षात घ्या, राहणार आहेत म्हणजे भविष्यकाळ आहे. भविष्यकाळामध्ये शाल विल यूज केलं जातं, म्हणून इथे विल आलेलं आहे. देअर विल बी 500 पीपल्स अटेंडिंग आवर वेडिंग. देअर विल बी 500 पीपल अटेंडिंग आवर वेडिंग. हे वाक्य बघल्यावर तुमच्या लक्षात येईल की काळ कुठला आहे, चालू भविष्य काळ आहे, म्हणजे येत असतील असं ॲक्च्युली हे वाक्याचा म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायला गेलं तर तसं मिनिंग होतो. म्हणून इथे दिलेलं आहे बघा, देअर विल बी 500 पीपल अटेंडिंग. अटेंडिंग म्हणजे V4 आहे, V प्लस ING असं आहे, म्हणून ते तिथे आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, थर्ड सेंटेन्स, आम्ही लग्नाच्या कामात व्यस्त आहोत. आम्ही लग्नाच्या कामात व्यस्त आहोत. आम्ही म्हणजे वी आलं. त्याच्यानंतर वी बरोबर आर येतं, कारण वी काय आहे, प्लुरल्स आहेत, अनेक वचन आहे. त्याच्यामुळे प्लुरल्सला जे प्रेझेंट टेन्सचे रूप आहे तेच प्लुरल्स येणार, अनेक वचन येणार, म्हणून आर आलेलं आहे. म्हणून कसं आलेलं आहे, वी आर बिझी विथ वेडिंग वर्क. वी आर बिझी विथ वेडिंग वर्क. त्याच्यानंतर चौथं वाक्य बघू, तुम्ही लग्नाच्या रिसेप्शनसाठी हॉल बुक केला आहे का? तुम्ही लग्नाच्या रिसेप्शनसाठी हॉल बुक केला आहे का, म्हणजे केलेला आहे का, म्हणजे पूर्ण झालेली आहे क्रिया. तो विचारतो आहे, म्हणजे पूर्ण वर्तमान काळाची क्रिया आहे. हॅव हॅज प्लस V3 येतं ते, म्हणून वाक्य बघा कसं आलेलं आहे. हॅव पहिल्यांदा आलेलं आहे, कशाला तर का म्हणून आहे. याचं उत्तर हो किंवा नाही येतं. हो किंवा नाही येतं त्यावेळी प्रश्नार्थी वाक्याची सुरुवात कशी, एक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब्सने होते, म्हणून हॅव फर्स्ट आलेलं आहे. हॅव यू बुक. बुक म्हणजे बुक करणे. हॅव यू बुक अ हॉल फॉर अ वेडिंग रिसेप्शन. हॅव यू बुक अ हॉल फॉर अ वेडिंग रिसेप्शन म्हणजे तुम्ही लग्नाच्या रिसेप्शनसाठी हॉल बुक केला आहे का, असं वाक्य आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य पहा, लग्नाची वेळ काय आहे? लग्नाची वेळ काय आहे? वाक्य कसं आहे ना, व्हॉट इज द टाईम फॉर द वेडिंग. व्हॉट इज द टाईम फॉर अ वेडिंग म्हणजे लग्नाची वेळ काय आहे, म्हणून असं आलेलं आहे. व्हॉट म्हणजे कायसाठी आलेलं आहे. टाईम वेळ हे काय सिम्पल आहे, त्याच्यामुळे सांगण्याची गरज नाही प्रत्येक वर्ड्सचं मिनिंग,
कारण ते तुम्हाला लक्षात येईलच. त्याच्यानंतर 6वं 6th सेंटेन्स. लग्नासाठी तुम्ही किती बसेस बुक केल्या आहेत? लग्नासाठी तुम्ही किती बसेस बुक केल्या आहेत हे पण पूर्ण झालेलं वाक्य आहे, पूर्ण वर्तमान काळाचं. म्हणून इथे काय आलेलं आहे लक्षात घ्या. हाऊ मेनी बसेस. हाऊ मेनी बसेस हॅव यू बुक फॉर अ वेडिंग? हाऊ मेनी बसेस हॅव यू बुक फॉर अ वेडिंग? इथे हाऊ मेनी कशाला वापरलेलं आहे तर काउंटेबल आहेत. बसेस हे काउंटेबल आहेत, म्हणजे आपण ते मोजू शकतो, म्हणून हाऊ मेनी आलेलं आहे. जे आपल्याला माहीत आहे हाऊ मेनी कशाला काउंटेबलसाठी वापरतो, गणनीय जे मोजता येतात त्याच्यासाठी. आणि अनकाउंटेबल असतात. अनकाउंटेबल म्हणजे जे मोजता येत नाहीत, ते अगणनीय असे आहेत. त्यांना काय वापरलं जातं, हाऊ मच वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. आणि हाऊ मेनी बसेस, आता हॅव यू बुक कशाला वापरलेलं आहे, कारण पूर्ण वर्तमान काळात. पूर्ण वर्तमान काळात हॅज वापरलं जातं प्लस V3 बुकला ED लागलं आहे म्हणजे V3 झालेलं आहे. अशा प्रकारे वाक्य आहे. हाऊ मेनी बसेस हॅव यू बुक फॉर अ वेडिंग अँड क्वेश्चन मार्क लास्टला. 7वं वाक्य बघा. तुम्ही लग्नासाठी केटरिंगशी संपर्क साधला आहे का? तुम्ही लग्नासाठी केटरिंगशी संपर्क साधला आहे का? वाक्य कसं आहे ना, हॅव यू कॉन्टॅक्टेड कॅटरिंग फॉर द वेडिंग? हॅव यू कॉन्टॅक्टेड कॅटरिंग फॉर द वेडिंग? कॅटरिंगसाठी तुम्ही संपर्क साधला आहे का? हे पण पूर्ण वर्तमान काळचंच वाक्य आहे, म्हणून हॅव प्लस सब्जेक्ट यू आलेला आहे प्लस V3 आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, हॅव यू कॉन्टॅक्टेड म्हणजे संपर्क साधणे, कॅटरिंग फॉर द वेडिंग असं झालेलं आहे वाक्य. त्याच्यानंतर 8th सेंटेन्स. लग्न केव्हा लागणार आहे? लग्न केव्हा लागणार आहे? आता केव्हासाठी व्हेन वापरलं जातं, म्हणून व्हेन इज द मुहूर्त फॉर वेडिंग? व्हेन इज द मुहूर्त फॉर वेडिंग? मुहूर्त म्हणजे लागणार आहे, म्हणजे केव्हाची वेळ आहे. लग्न केव्हा लागणार आहे? लग्न केव्हा लागणार आहे त्याला मुहूर्त म्हणतात, तेच इथे दिलेलं आहे. व्हेन इज द मुहूर्त फॉर वेडिंग अँड क्वेश्चन मार्क लास्टला. त्याच्यानंतर 9वं वाक्य बघूया. लग्नाची व्यवस्था छान आहे. लग्नाची व्यवस्था छान आहे. वाक्य कसं आहे ना, द अरेंजमेंट फॉर द वेडिंग इज सुपर्ब. द अरेंजमेंट फॉर द वेडिंग इज सुपर्ब. सुपर्ब म्हणजे छान आहे व्यवस्था. द अरेंजमेंट म्हणजे द अरेंजमेंट म्हणजे व्यवस्था अँड फॉर द वेडिंग म्हणजे लग्नाची, असं ओव्हरऑल वाक्य झालेलं आहे. द अरेंजमेंट फॉर द वेडिंग इज सुपर्ब असं हे वाक्य आहे. 9th सेंटेन्स. त्याच्यानंतर आफ्टर 10th सेंटेन्स बघा. 10th सेंटेन्स. कृपया या भेटीचा सराव करा. कृपया या भेटीचा सराव करा. सॉरी सराव करा नाही आहे, चुकीचं आलेलं आहे तिथे. स्वीकार करा आहे ते. जरा चेक करून हे करून घ्या, करेक्शन करून घ्या. कृपया या भेटीचा स्वीकार करा. स्वीकार म्हणजे ॲक्सेप्ट आहे ते. इथे सराव आलेला आहे, चुकून मिस्टेक झालेली आहे ते, म्हणून ते जरा चेंज करून घ्या. या भेटीचा स्वीकार करा असं ते वाक्य आहे. वाक्य बघा इंग्रजीमध्ये कसं आहे. प्लीज ॲक्सेप्ट धिस स्मॉल गिफ्ट. प्लीज ॲक्सेप्ट धिस स्मॉल गिफ्ट. स्मॉल गिफ्ट म्हणजे छोट्या भेटीचा तुम्ही स्वीकार करा. त्याच्यानंतर नेक्स्ट. आता ही झालेली आपण बघलेली आहेत, वरची जी बघितलेली आहे ती कशाशी रिलेटेड होती, वेडिंग रिलेटेड होती, विवाह संबंधित. आता नेक्स्ट आपण जी बघणार आहोत ती सिनेमा संबंधित, मीन्स मूवी रिलेटेड. मूवी रिलेटेड जी काय वाक्य असतात, सेंटेन्स आहेत, जी आपण मोस्टली यूज करतो ज्यावेळी आपण बघायला जातो, मूवीज बघायला जातो, त्यावेळी आपलं कॉन्व्हर्सेशन होतं त्यांच्यासोबत. त्यावेळी आपण कशा प्रकारे बोलू शकतो आणि कशा प्रकारे बोलतो तिथे. परत कोणाला जर विचारायचं झाला की कुठे आहे, रस्ता कुठे गेला आहे, त्या प्रकारची वाक्य आता ह्यामध्ये येणार आहे. सो स्टार्ट नाव. पहिलं बघा आता. माफ करा, सिनेमा हॉलकडे कोणता रस्ता जातो? माफ करा, सिनेमा हॉलकडे कोणता रस्ता जातो म्हणजे आपण विचारतोय कोणता रस्ता जातो आहे म्हणून. कोणाला आपल्याला जर माहीत नाही ते आपण काय करतोय, विचारतो. म्हणून वाक्य कसं येणार बघा. एक्सक्यूज मी, विच रोड गोज टू द सिनेमा हॉल? एक्सक्यूज मी, विच रोड गोज टू द सिनेमा हॉल अँड क्वेश्चन मार्क. त्यान आफ्टर सेकंड. इथून सिनेमागृहात जाण्यासाठी किती वेळ लागेल? इथून सिनेमागृहात जाण्यासाठी किती वेळ लागेल? आता लक्षात घ्या की वेळ आहे म्हणून काय वापरलेलं आहे, हाऊ
हाऊ मच यूज केलं जातं वेळेसाठी वगैरे, त्याच्यामुळे हाऊ मच आलेलं आहे, हाऊ मेनी नाही. हाऊ मच टाईम येतं, हाऊ मच, म्हणून इथे कितीसाठी हाऊ मच यूज झालेला आहे. हाऊ मच टाईम इज रिक्वायर्ड. रिक्वायर्ड म्हणजे तिथे पोचण्यासाठी लागलेला वेळ. रिक्वायर्ड टू रीच द सिनेमा हॉल फ्रॉम हियर. हियरपासून सिनेमा हॉलपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागेल असं आहे. हाऊ मच टाईम इज रिक्वायर्ड टू रीच द सिनेमा हॉल फ्रॉम हियर असं वाक्य आहे. अँड ॲट द लास्टला क्वेश्चन मार्क, कारण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत, क्वेश्चन सेंटेन्स आहे, म्हणून क्वेश्चन मार्क्स दिलेला आहे. देन आफ्टर नेक्स्ट आहे थर्ड्स वन, चला चित्रपट बघायला जाऊया. चला चित्रपट बघायला जाऊया. वाक्य कसं येणार, आता जाऊया, जाऊयासाठी लेट्स यूज केलं जातं, लेट यूज केलं जातं, म्हणून इथे काय झालेलं आहे, लेट्स गो टू वॉच अ मूवी. लेट्स गो टू वॉच अ मूवी. मूवीच्याबद्दल तुम्ही फिल्म्स घेऊ शकतात, काही पण सिनेमा घेऊ शकतात, काही पण घेऊ शकतात, कारण मूवीच्या रिलेटेड शब्द आहेत, तेच शब्द आहेत. तुम्ही काही पण चूज करू शकतात, विच वन यू लाईक मोस्ट. तुम्ही काही पण तुम्हाला जे आवडतं ते. म्हणून इथे का आपण केलेलं आहे, मूवी केलेलं आहे. तुम्ही तिथे सिनेमा घेऊ शकता, अदरवाईज तुम्ही फिल्म घेऊ शकता, काही पण घेऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू चौथं. या मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. या मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. वाक्य कसं येणार, आता या मल्टिप्लेक्समध्ये म्हणजे धिस मल्टिप्लेक्स. मल्टिप्लेक्स म्हणजे थिएटर. धिस मल्टिप्लेक्स प्रोवाइड्स द लेटेस्ट फॅसिलिटी फॉर दी ऑडियन्स. This multiplex provides a latest facility for the audience. म्हणजे ऑडियन्स म्हणजे प्रेक्षकांसाठी काय करते, ते चांगल्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत या ह्या मल्टिप्लेक्समध्ये, असं वाक्य आहे. इथे प्रोवाइड्स केलेलं आहे. प्रोवाइड्स कशाला, धिस मल्टिप्लेक्स, हे एक मल्टिप्लेक्स आहेत आणि एकवचनी आहे, सिंग्युलर आहे, म्हणून SES लागलेलं आहे. हे ॲक्च्युली सेंटेन्स आहे ते तुम्हाला लक्षात आले असेल की सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे साधा वर्तमान काळ. त्याच्यानुसार त्याच्यामध्ये जी ही झालेली आहे, चेंजेस झालेले आहे. प्रोवाइड आहे व्हर्ब्स, त्याला S लागलेला आहे, SES लागतं सिम्पल टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्समध्ये. त्याचप्रमाणे इथे प्रोवाइड आहे, ऑलरेडी ई आहे, त्याच्यामुळे जस्ट S ॲड झालेला आहे, म्हणजे प्रोवाइड्स झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्थ वन, सिनेमा हॉलमध्ये स्वागत आहे. सिनेमा हॉलमध्ये स्वागत आहे. वाक्य कसं येणार, वेलकम टू दी सिनेमा हॉल. वेलकम टू दी सिनेमा हॉल असं वाक्य. त्याच्यानंतर सहावं वाक्य, येथे कोणता सिनेमा लागला आहे. येथे कोणता सिनेमा लागला आहे म्हणजे चालू आहे. आता कुठला सिनेमा रनिंगवर आहे असं आहे वाक्य ते, म्हणजे चालू काळ आहे तो, चालू वर्तमान काळ. आता कोणता म्हणजे विच आता मूवी असेल, फिल्म्सच असेल, काही असेल, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही त्या विच वन या दोनमधून तुम्ही चूज करू शकता. मूवी पण लिहू शकता किंवा फिल्म्स पण लिहू शकता, त्याच्यावर काही इश्यू नाही आहे. विच मूवी या फिल्म्स इज रनिंग इन धिस सिनेमा हॉल. विच मूवी फिल्म्स इज रनिंग इन धिस सिनेमा हॉल म्हणजे कुठली फिल्म्स म्हणजे कुठला सिनेमा लागला आहे. त्याच्यानंतर सेवन्थ वन, हा सिनेमा चांगला आहे का. हा सिनेमा चांगला आहे का. आता उत्तर हो किंवा नाही. स्टार्ट विथ दिस इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इन कुठले ॲक्झिलरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब्सपासून त्यामध्ये सुरुवात होणार आहे, कारण ॲन्सर्स आहे ते यस नो आहे, हो नाही असं आहे, हो किंवा नाही अशा प्रकारे आहे. त्याच्यामुळे ॲक्झिलरी वर्ब्स हेल्पिंग वर्ब्सपासून सुरुवात होईल. म्हणून हा सिनेमा म्हणजे धिस यूज झालेला आहे, धिस मूवी. म्हणून इथे काय आलं, इज धिस अ गुड मूवी. इज धिस अ गुड मूवी म्हणजे हे चांगलं, म्हणजे हा सिनेमा चांगला आहे का. इज धिस अ गुड मूवी अँड क्वेश्चन मार्क्स आलेला आहे. त्याच्यानंतर 8 चित्रपटासाठी तिकीट दर काय आहे. चित्रपटासाठी तिकीट दर काय आहे म्हणजे किती आहे. म्हणजे कसं येणार वाक्य, व्हॉट इज द तिकीट रेट फॉर द मूवी. व्हॉट इज द तिकीट रेट फॉर द मूवी म्हणजे काय आहे म्हणजे किती आहे असं ॲक्च्युली आहे, पण तिथे काय म्हणून पण
येतं, सुटेबल होतं, हॉट वापरू शकतो आपण तिथे. नाहीतर किती आहे ह्या तर हाऊ मच म्हणून येणं, तिकीट दर, कारण मनी काउंटेबल हाऊ मचमध्ये होतं, मेनीमध्ये होत नाही. पण इथे बेटर आहे, हॉट पण चांगलं आहे, यूज केला जातो. म्हणून व्हॉट इज द तिकीट रेट फॉर द मूवी. त्याच्यानंतर नेक्स्ट 9th वन, कृपया मला बाल्कनीचे तिकीट द्या. कृपया मला बाल्कनीचे तिकीट द्या. आता कृपयासाठी यूज केलं जातं प्लीज. त्याच्यानंतर देण्यासाठी गिव मी. प्लीज गिव मी अ तिकीट फॉर दी बाल्कनी. प्लीज गिव मी अ तिकीट फॉर द बाल्कनी, म्हणजे कृपया मला बाल्कनीचे तिकीट द्या. गिव मी म्हणजे देणे, तिकीट्स, अँड फॉर द बाल्कनी म्हणजे बाल्कनीचे. देन आफ्टर नेक्स्ट लास्ट वन आहे 10th. चित्रपट छान होता, मला चित्रपट आवडला. चित्रपट छान होता, मला चित्रपट आवडला. वाक्य कसं आहे ना, द मूव्ही वॉज ऑसम. द मूव्ही वॉज ऑसम. लक्षात घ्या, चित्रपट छान होता भूतकाळ आहे म्हणून वॉज वापरलेला आहे. द मूव्ही एक मूव्ही आहे म्हणून वॉज यूज झालेला आहे. म्हणून वाक्य कसं आलेलं आहे, द मूव्ही वॉज ऑसम, आय लाईक द मूव्ही. आय लाईक द मूव्ही म्हणजे मला चित्रपट आवडला. द मूव्ही वॉज ऑसम, आय लाईक द मूव्ही. अशा प्रकारे ही वाक्य आहेत. पहिल्यांदा आपण बघितलेले आहे, फर्स्ट 10 सेंटेन्स बघितलेली आहे ती वेडिंग रिलेटेड, विवाह संबंधित. अँड अनादर 10 सेंटेन्स जी आपण आता बघितली ती आहेत सिनेमा रिलेटेड, म्हणजे मूव्ही रिलेटेड, सिनेमा संबंधित म्हणजे चित्रपट संबंधित, त्याबद्दल आपण ती बघितलेली आहेत. अशा प्रकारे ही 10 वाक्य, 20 अशी टोटल वाक्य झालेली आहेत. ही पण खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही वाक्य ज्यावेळी तुम्ही रीड करणार, वाचणार, त्यावेळी तुम्हाला बघणार, त्यावेळी तुम्हालाही लक्षात येईल की ही किती महत्त्वाची आहेत ती. अशा प्रकारेच आपण आता थोडे टॉपिक घेणार आहोत आणि त्या संबंधीची वाक्य बघणार आहोत. कशाला? कारण आपण कुठे जातो, ओकेजनला जातो, कुठे जातो, त्यावेळी आपल्याला ही वाक्य मस्ट यावीच लागतात. ही सेंटेन्स आपल्या लक्षात असावी लागतात. त्याच्यामुळे ही आपण बघून ठेवायची. कशाला? कारण अचानक काय होईल, ज्यावेळी आपल्याला अर्जंटली केव्हा बोलावी लागतील हे आपण काही सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आपण ऑलवेज प्रिपेअर असलं पाहिजे. प्रिपेअर असल्यावर आपण ते बोलू शकतो. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तुमच्या हेल्पसाठी. तुम्हाला माहितीच असेल की आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आम्ही व्हिडिओज दिलेले आहेत, फोटोज दिलेले आहेत, सेंटेन्स देत असतो, वर्ड्स देत असतो. अशा प्रकारे तुम्हाला जर फुल पॅकेज हवं असेल इंग्रजीचं तर ते तिथे पण मिळू शकेल आणि तुमचं अधिक मोर प्रॅक्टिस तिथे होऊ शकते. म्हणून तिथे आमच्या फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला पण विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ म्हणून, तिथे आम्ही सिरीज देत असतो. त्याचप्रमाणे कंटेंट रायटिंग्स वगैरे असतात आणि त्यामध्ये सिरीज, सिनेमा वगैरे असं आम्ही लिहित असतो. त्यामध्ये आम्ही जास्त ते इंग्रजी लँग्वेजची इंग्लिश कॉन्व्हर्सेशन असतं त्यावर आम्ही भर दिलेला आहे. म्हणजे की इंग्लिश सेंटेन्सेस आम्ही त्यामध्ये जास्त देत असतो, म्हणजे तुमची काय होऊन जाईल, प्रॅक्टिस होऊन जाईल म्हणून. म्हणजे तिथे जाऊन पण तुम्ही कॉन्व्हर्सेशन पाहू शकता की कसं कॉन्व्हर्सेशन केलं जातं ते. त्याच्यामुळे तिथे पण आम्हाला भेट द्यायला विसरू नका. तिथे पण आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे आम्ही लिंक्डइन अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत. स्वप्नील, स्मिताचा भाऊ म्हणून लिंक्डइन अकाउंट आहे. तिथे पण आम्ही माहिती वगैरे आमची देत असतो. त्याच्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. चला तर आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.